स्वामी समर्थ. मी डॉक्टर राखी. शुक्रवारी आपण काय करायचं आहे सांगण्यासाठी आले आहे. शुक्रवार आणि महालक्ष्मीचा वार. तुम्हाला सर्व कुलदेवतांना, आपल्या जी कुलदेवता असते त्या सर्व कुलदेवतेला प्रणाम करून हळद कुंकू आणि वेणी किंवा गजरा व्हावा. त्याने आपली कुलस्वामिनी प्रसन्न राहते. आणि दर शुक्रवारी न विसरता तुम्ही कुलस्वामिनीची पूजा केली तर ती खूप प्रसन्न राहते. आपल्या घरामधील सर्व आडापिडा दूर करते. आपल्या मुलाबाळांवर आशीर्वाद ठेवते. कुलस्वामीची नेहमी आराधना करत राहावी. त्याचप्रमाणे महालक्ष्मीचा वार असल्यामुळे शुक्रवार म्हटलं तर सगळ्याच देवींचा वार असतोच. महालक्ष्मीचाही वार आहे. त्याच्यामुळे शुक्रवारी खास करून तुम्ही देवींना गजरे लावा, हळदी कुंकू वाहा. आणि आता तर संक्रांत पण चालू आहे, तर तुम्ही सुद्धा सगळ्यांना बोलावून हळदी कुंकू करून शकता आणि खूप चांगला साजरा करू शकता. गजरे वाहा, फुलं वाटा. लहान कन्या असतात त्यांना घरी बोलवून त्यांना हळदी कुंकू करून त्यांना सफेद गजरा देऊन त्यांना खीर पुरी देऊन तुम्ही किंवा चणे आणि पुरी करून हलवा पुरी करून त्यांना लक्ष्मीची पूजा करू शकता. हा महिना खूप चांगला चालला आहे. कुंभमेळा चालू आहे. परत पौष महिना चालू आहे. संक्रांतीचे दिवस आहे. तर ह्या दिवशी आपल्या घरी येणारी प्रत्येक कन्या, प्रत्येक स्त्री ही लक्ष्मीचं रूप आहे. आणि गणेशाला नमन करून तुम्ही शुक्रवार साजरा करू शकता. शुक्रवारी जास्त काही करायचं नाही. जर तुम्ही देवळात जात असाल तर नक्कीच नारळ देवीची ओटी भरा, खूप चांगली असते. तुळशीला तुम्ही हळद कुंकू आणि संध्याकाळी दिवा लावा. जर तुम्हाला देवळात जाता येत नसेल तर तुमच्या घरच्या देवीला तुम्ही ओटी भरा किंवा नारळ द्या. त्याच्याने सुद्धा तुमच्या घरात भरभराट होते. श्रीफळ दिल्याने कुठलेही देवस्थान ते खुश होतात, त्यांना आवडतं श्रीफळ. त्याचप्रमाणे तुम्हाला माहितीच आहे की उद्या म्हणजे आपला 6 नंबर म्हणजे शुक्रवार, म्हणजे शुक्राचा नंबर. तर त्या याच्याने 6 नंबरची व्यक्ती ही खूप श्रीमंत आणि ऐश्वर्याच असते. जसं आपण ऐश्वर्या रायला विचार करू शकता तशाच प्रकारे, कारण शुक्र हा एक धन देणारा आणि शुक्राचा कारक आहे. तो खूप ती व्यक्ती खूप चांगली असते. तिथे प्लॅनिंग चांगले असतात. तिची स्वतःची जी ठेवण असते ती पण सुंदर असते. शुक्रवारच्या दिवशी ना तुम्ही घरामध्ये सुगंध आणि अत्तर असं असलं पाहिजे. तर जे 6 नंबर असतात ते नेहमी परफ्युम्स लावतात आणि त्याने त्यांचा खूप लाभ होतो. सुगंधित राहणं, गजरे लावणं सुगंधित, अत्तर लावणं हे अतिशय 6 नंबरच्या लोकांचंच राज्य आहे. जे 6 नंबर आहे ते तुम्हाला बघणार आरामात असतात. त्यांना कशाचीच काळजी नसते, कारण त्यांना माहिती आहे त्यांना काय हवं आणि कसं हवं आहे ते बरोबर घेतात. ते आरामात जगतात. त्यांचे तेज खूप चांगलं असतं, कारण शुक्रग्रह असतं. त्यांची खूप चांगली पॉझिटिव्ह एनर्जी असते 6 नंबरची. आणि ऐश्वर्याचा नंबर आहे. त्याच्यामुळे शुक्र नंबरला काहीही कष्ट नसतात. पण त्याने कष्ट नसतात म्हणू नये, पण काम मात्र करणं आवश्यक आहे. जरी अंबानी आणि अदानी असले तरी रोज ते कामाला जातात. त्याच्यामुळे शुक्रच्या 6 नंबरच्या व्यक्तीने मेहनत करणं आवश्यक आहे. फळ मात्र त्यांना खूप छान मिळतं. हे आहे. जे 6 नंबरचे असतील, त्यांची मूल्यांक 6 असतील, त्यांना खूप अभिनंदन. आणि खूप चांगले असतात. ते स्वभावाने पण चांगले असतात, मनमिळावं असतात, सगळ्यांसाठी काही ना काही करत असतात. त्यांची बोली वेगळी असते, कारण ते खूप गोड असतात. ते कोणाशी भांडणतंटा करत नाही. शुक्रग्रह हा तसाच असतो. आणि त्यांना राहणीमान खूप आवडतं, प्रवास करायला आवडतं, मित्रमैत्रिणीबरोबर खूप फिरायला आवडतं, पार्टीज करायला आवडतं, समारंभात जायला आवडतं, थटायला आवडतं. तुम्हाला शुक्राची व्यक्ती पटकन दिसून येते. जर 4 घोट्यामध्ये एखादी व्यक्ती अगदी अपडेट असेल ना, ते समजायचं की 6 नंबरच आहे. 6 नंबरांना खूप अभिनंदन. श्री स्वामी समर्थ.